महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले तर त्यात काही गैर नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता दोन पक्ष वेगळे झाले असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी महायुतीमध्ये सत्तेत आहे, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी जय पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने अजित पवार आणि काका शरद पवार यांचे आदरातिथ्य केले होते. त्यानंतर या शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विकासासाठी पवारसाहेब आणि अजितदादा पवार एकत्र आले असतील तर त्यातून पवारसाहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. अजितदादा विश्वस्त आहेत आणि पवारसाहेब संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आले तर त्यात आश्चर्याची गोष्ट नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर पवारसाहेबांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर त्यात काही चुकीचं नाही. दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत. मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं काहीच नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे. लाखो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहे आणि त्याचे विश्वस्त अजित पवारसाहेब पण आहे आणि सोबत मोठे पवारसाहेब अध्यक्ष आहे. आणि त्या संस्थेच्या एक कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्त जर दोन्ही एकत्र आले तर त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. आणि जो विषय आज विकासाचा आहे की बारामतीचा विकास असो, महाराष्ट्राचा विकास असो, त्यामध्ये पवारसाहेबसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद अगर झाला असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही. शेवटी पक्ष वेगळा पण महाराष्ट्राचा विकास आणि एक अनुभव असलेल्या व्यक्तीकडून काही चर्चा करणं, त्याच्यात काही वेगळा अर्थ काढणं मला काही त्याच्यात चुकीचा वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.